आषाढी वारीमध्ये आरोग्याची वारी पंढरीच्या दारी उपक्रम राबवण्यात येतोय। या उपक्रमाच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येते। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी। पाहूया। सेवक आपल्या सोबत आहेत, त्यांच्या बास्केटमध्ये नेमकं काय असतं हा प्रश्न अनेकांना पडत असतो। तर आज त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की या बास्केटमध्ये नेमकं काय असतं आणि नेमकं तुम्ही कशा पद्धतीने हे उपचार देत असता। ओके, नमस्कार, मी मकरंद पद्माकर तांबोळकर, प्राथमिक आरोग्य केंद्र वळसंग, दक्षिण सोलापूर। आता सध्या जे वारकऱ्यांना चालत असताना जे वेगळे प्रॉब्लेम्स येतात, म्हणजे जुलाब, डिसेंट्री होऊ शकते किंवा ताप येतो, वातावरण बदलतंय सारखं, कुठलंही पाणी पिलं जातं त्याच्यामुळे काही डिसेंट्री वगैरे लागू शकते। तर टेम्परेचर जर आलं तर पॅरासिटामॉल आपल्याकडे आहेत, त्या पद्धतीने आपण पॅरासिटामॉल, त्याच पद्धतीने ओआरएस सॉल्युशन आपण करून घ्यायला सांगतोय। पोट जर दुखत असेल, इन्फेक्शन जर झालं असेल तर आपण नॉर्फॉक्सिन टॅब्लेट्स देतोय। त्याच्यानंतर जुलाब जर होत असेल, ओमेकल आणि कप सायरप आहे आपल्याला। सर्दी खोकला, गुडघा दुखत असेल डायक्लोफेन्स, गुडघ्यात चालून दुखतोय, डायकोफेनिक टॅब्लेट्स जेल आहेत आणि टॅब्लेट सुद्धा आहेत। हे झालं। अजून अशक्तपणा वाढत असेल, जर त्यांच्या तोंडाला समजा फोड वगैरे आले असेल उष्णतेमुळे, हीट वाढून, तर आपल्याकडे बी कॉम्प्लेक्स टॅब्लेट सुद्धा आहेत। वारकऱ्यांच्या सेवेसाठी हे आरोग्य सेवक तत्पर आहेत। ज्ञानोबांच्या तुकोबांच्या पालखीमध्ये 125 पेक्षा जास्त आरोग्य सेवक हे आरोग्याची काळजी घेण्याचं काम करतायत। साधारण हे सगळे आरोग्य सेवक वारकऱ्यांपर्यंत पोहोचतायत आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राबवलेली आरोग्याची वारी पंढरीच्या दारी ही जी उपक्रम आहे, हा संकल्प आहे, ही संकल्पना ही चांगल्या पद्धतीने काम करत आहे। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, माळशिरस।